हे बघा हा उरमोडी डॅम आहे. हे चल पुढे. इथून एक जायचा रस्ता आहे. आम्ही लोक चाललो इथून मधून. प्रथम चल. आता आम्ही इथून पुन्हा परत खाली चाललोय. आता चाललो आम्ही रिटर्न या रस्त्याने खाली. हे बघा तिकडे हे मंदिर आहे. तिकडे आम्ही पाया पडून आलो आता जस्ट. आणि इथून हा रस्ता आहे. आणि इथे हे बघितलं तर हा एक सुद्धा छोटा मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा म्हणजे किती छान असं छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा छोटे छोटे मंदिर आहेत. जरा आपण बारीकीने लक्ष देऊन बघितलं तर मग दिसून येतात. आणि ते हा कडा आहे. कडा फुल दरी आहे. म्हणून मी काय बोलत म्हणजे मला समजलं नाही का रे. काय म्हणजे आता भाई मी आणि मग पण रेणानं गेली का नाही ताई.
कोणाला जर काही इकडून वरती जाता तर मका खायचा असेल तर इकडून घ्या आणि इकडून मका खावा. त्या आजींकडून घ्या. ये रे ऋतिक. गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतोय प्रथम. तू घेतलं का रे ताक प्यायला? जास्त थंड पाहिजे गाडीचा ना. थोडासा काहीतरी इश्यू आहे त्यामुळे गाडी होत नाही स्टार्ट लवकर. बाई कितीला आहे शेंगदाणे? हा. कितीला आहे? हा. शेंगा कशा आहेत त्या? अच्छा, 10 रुपये. ओल्या शेंगा कशा आहेत? ओल्या नाही 615 6 द्या ना 20चे. बघितलं भाईनी. अजून एक दे बाई अजून. एकच का घेतला? हेच पाहिजे का? अजून एक दे. भाई खतरनाक. असे आमच्याकडे होते. आता शेंगा घेतलं आम्ही खायला. शेंगा खातोय आम्ही आता. जांभळी नव्हती. काय चालू आहे भाई? शेंगा बघ किती. मागची शेवटची ती बघ. चिकन लॉस भाई. खतरनाक विषय. ठेवायला जागा नाही. इथे आले अडवून घेतो इथं. हिच्या अंगावर बघ कसं आहे. हिच्या अंगावर बघ. हे बघा शेंगा कशा आहे त्यांच्या. हिच्या अंगावर बघ कसं अंगावर. ती बघ काय करते बघ. हे बघा त्या ओल्या शेंगा आहेत. खाल्या. हे आम्ही एक शेंगा नंबर. खाल्या. एक नंबर टेस्टी. सो आता आम्ही शेंगदाणे घातकत चाललोय. शुद्ध पण बरोबर. शेंगा दिले. काय रे भाई? शेंगदाण्याचे सालपट. हे माकड आहे भाई. हे बघा माकडे इकडे. इकडे धबधबा पण आहे. फुल आम्हाला बसले असले खूप काही गोष्टी बघायला भेटतात. पुढे जा. भाई त्यांना शेंगदाणे दे. एक दे. शेंगदाण्याचे सालपट दे ना भाई. दे बघ, पकडून दे ना. नाही जायचं असतं. का? त्यांना सवय लागते ना. विदाउट हेल्मेट इकडे पकडतात. कचऱ्याच्या जमा कर आणि एकत्र फेक. कासपाटाचं नाव नाही भाई. पैसे आलेत भाई यशच्या अकाउंट मध्ये. काय कोणाला काय घ्यायचं आता सांगा भाई. यश खर्च करणार भाई बिंदास. यश नाही रडत अर्जुन सारखा. A few inches later. बोल दरवाजा बस. हे हेडा. अरे हे नाही लावलं. मोरच्या डोंगरावर ना. प्रथम पुढे बघ काय नाही आहे. हा? काय नाही रस्ता चांगला आहे. नक्की सेर. रिक्षा कोणाच्या अलीकडे आहे? तोंडावर पाऊस. ऐक ना पार्किंग लाईट चालू कर. चालू आहे. फुल धोका झालाय. चपरा बघू थांबव ना शकता. भाई, थांबत का नाही? लक्षातच नाही राहत. पाऊस पण जोरात पडतो इकडे. हे पाऊस जोरात आहे रे. नको भाई. अरे पाऊस गेला रे. मस्त असं वातावरण झालं आहे. बघू ए बंद कर भाई. पाऊस आहे भाई. त्याचा आवाज आहे ना इकून आणतो. अच्छा इको. रामपर्यंत ऑनर बिनर बघा. भाई इकडे हा जत्रेला इथे झोपतो आम्ही वरती घाटात इथे रात्रभर. मंदिर कुठे गेले वाहनं? आम्ही एक घाटाई देवी मंदिर आहे तिकडे आम्ही आलो आता जस्ट. बघा हे ते मंदिर आहे. काय चालू नाही. पट्टे बिट्टे काय नाही. का? बाजूला एक अजून एक मंदिर आहे.
असं मंदिर आहे, छान आहे एकदम. पट्टा बिट्टा चालतो ना माहीत. हो इथे सगळं चालतं. अगोदर इथलचा एक कासचा धबधबा आहे, तिकडे चाललो आम्ही. तिकडे जाताना जरा रस्ता एक छोटासा आहे, धबधब्याचा आवाज येतोय पण अजून धबधबा काय दिसत नाही. बघा रस्ता असा आहे, छोटासा रस्ता एकदम. खाली आहे रे लय. हे हळू चला का भाई? तुले तू चल ना पकड ना. चल 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 डायरेक्ट धबधब्याच्या इकडे घुसल. असे पण बाहेर जाय पण 4-4:30 होती. आणि मेन अर्धा पाऊस तर लागेल. चल आता आलोय तर चल. भाई काय भरत नाही रे, लय खाली आहे रे. हा बघ. अरे त्या पाण्याचा आवाज येतो बघ. हा बघ. हा बघ इथे आहे. अरे काय धबधब्यामध्ये उडी मारतो का काय आता? जायचं वरती चला. बघायचं आता आलायचं चला. नाही रे, आवाज येतोय पण कळत नाही कुठे नक्की. अरे हा बघ. कासपटासाठी आलो आम्ही लोक. हे लोक तिकीट काढतात इकडून आणि तिकीट काढल्याच्या नंतर इथून या बसमधून जायचं आहे. बघा ही बस आहे, ही बस डायरेक्टली वरती घेऊन जाते. आमची गाडी तिकडे लावली, इकडे पार्किंगमध्ये येऊन तुम्ही गाडी लावू शकता आणि या बसमध्ये बसून मग तुम्हाला तिकडे डायरेक्ट वरती सोडणार कासपटारवरती. बघा इकडे तिकीट काढायचं. आणि हा मॅप दिला आहे कासपटारचा, कासपटारचे पॉईंट्स सर्व दिलेले आहे यामध्ये. बस इकडे बस, इकडे बस. चला काय करायला त्याच्याकडे दाखवा. कासपटारला पोचलो आम्ही लोक. तुम्हाला मस्त बघा अशा प्रकारचे हे फुलं आहेत इकडे, जे की पूर्ण डोंगरावरती पसरलेले आहेत आणि पूर्णपणे एक अशी गादी टाईप दिसतात ते वरती. पूर्ण एक कासपटारला आलो आहे. इथे सध्या काय फुलं दिसत नाही, बहुतेक पुढे दिसतील. मागे जी स्टार्टिंग होती ना तिकडे बरेच फुलं होते. चांगलं कुठं असतो ना तिथं वाटच लावली. आता यायचं सोबत बघ. इकडचं वातावरण बघा, पूर्ण ढगा दिसतात वरती आणि मध्ये पण पूर्ण ढगा आले. पूर्ण ढगा आम्ही जिथे उभे आहोत ना त्या जागेवरती ढगा दिसत आहेत. तेवढ्या उंचीवरती आम्ही लोक आहोत आता. सो आता आम्ही लोक बघतो आता पुढे कुठे फुलं आहेत का अजून. इथे आहेत फुलं, सर्व छोटे छोटे फुलं आहेत. बघा ह्या साईडला फुलं आहेत, एकदम बारीक बारीक आहेत. अरे फुलं त्या साईडला होते, सगळं काढलं व्हिडिओ.
जे की खूप जास्त एकत्र फुलं असले ना तर त्यामुळे मग जास्त असं एकदम जास्तच फुलं असे दिसतात. इथे बसण्यासाठी जागा आहे. जर रेस्ट वगैरे करायचं असेल तर रेस्ट करण्यासाठी इकडे थांबू शकतो. संध्याकाळची वेळ होत आली आहे त्यामुळे हवेचं तापमान जरा थंड होत चाललं आहे. आणि आताच थोड्या वेळ अगोदर इकडे पाऊस पण झाला त्यामुळे सर्व जमीन पण ओली आहे इकडे बरंच. ते लोक तिकडे येत आहेत, ते लोक तिकडून. मी आलो इकडे. इकडे फुलं आहेत मस्तपैकी. फक्त चिखल आहे जरा इकडे. हे सगळं फुलं आहेत इकडे, छान फुलं आहेत एकदम. आता आम्ही चाललो रिटर्न, कारण की इकडे आता पाऊस पडणार आहे. पाऊस पडतोय तसा बारीक बारीक पाऊस पडतोय. फुलं नाही आहेत ना, पण भाई 150 रुपये घेतले. हो, सगळीकडे बघा हिरवं हिरवं काय माहिती आहे का, आम्ही लोकांनी तिकीट तर काढले 150 पर पर्सन. पण इकडे फुलं तेवढ्या प्रकारे जेवढं दाखवलं गेलं ना, म्हणजे इंस्टाग्रामवरती किंवा ऑनलाईन, तेवढे फुलं इकडे नाही आहेत. हे लोक आता सांगतात की आता ऋतूच नाही फुलांचा, पण खरं तर ऋतू नाही. तर मग हे लोक बाहेर सांगू शकत होते की जर ऋतू नाही आहे तर आता फुलं नाही आहेत, तुम्ही नंतर या हवं तर. पण मग हे पैसे घेतल्याच्या नंतर एक फेक टाईपच झालं. फेक भाई. लोकांना विचारतो यांचा काय एक्सपिरियन्स आहे. हे आपल्याला इकडे भेटलेत जरा इकडचे काय बोलतात रॅन्डम पीपल्स. मित्रा, कसं वाटलं तुला इकडे? आम्ही तर ढगं बघायला आलो. ढगं बघायला आल्या बोलतो. ढगं बघायला आलाय. तुला कसं वाटतं मित्रा? जरा सांग ना प्लीज, कॅमेरामध्ये सांगू शकता का प्लीज? कॅमेरामध्ये सांग ना. हा बघ रे. जरा इकडे बघा ना, कॅमेरात बघून सांगा तुम्हाला कसं वाटतंय, काय फील वाटतं तुम्हाला इकडे? इकडे एकदम छोटे छोटे फुलं मला दिसतील, बघू शकता खूप फुलं आहेत. इकडे आतमध्ये जाण्यासाठी जरा हे लावलेलं बॅरिकेड्स, त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत. काय करायचं मग आता? आपल्याकडे तिकीट नाही आहे. जायचं आपण आता घरी. याने काय केलं, तिकीट आम्हाला दिलेलं ते फाडून फेकले आणि आतमध्ये. काढलंय नी. अरे मगाशी विचारून मी फेकलंय. काय बोलायचं याला, तिकीट फाडून फेकून दिले. त्यालाच विचारलेलं मी. मला नव्हतं माहिती, आता मी बोललो, इंटरनेट माहित नाही मला. तर आता कशाला पाहिजे तिकीट? आतमध्ये नाही जायचं. कुठं आतमध्ये? 1 नंबरला गेटला का? फुलं आहेत तिकडे. त्याच्यापेक्षा जास्त इथं फुलं आहेत बाहेर. इथं आतमध्ये काय ना, 1 नंबर गेट आणि 2 नंबर गेट आहे सर्व, पण त्यापेक्षा जास्त तर इकडे बाहेरच फुलं आहेत. हे तुम्ही बघू शकता किती सारे छान छान फुलं आहेत. हे दिसण्यामध्ये पण येतात. आणि इकडे या लोकांनी जे बॅरिकेड करून ठेवले त्याच्या पलीकडे सेम फुलं आहेत तर इकडे पण आहेत. आता आम्ही लोक इकडून 1 नंबरच्या गेटमधून आलोय. आता बघूया या साईडला काय फुलं आहेत का. तुम्हाला यायचं आहे ना, आता पूर्ण प्रॉपर टाइम काढूनच यावं लागेल, तेव्हाच तुम्ही प्रॉपर इकडे फिरू शकता. तुम्हाला चांगला वेळ भेटेल आणि त्या वेळेमध्ये तुम्ही चांगला आनंद घेऊन इकडे प्रॉपर एन्जॉयमेंट करू शकता. अर्जुन काहीतरी बोलायचं आहे अर्जुनला, बघू काय बोलतो. भाई इकडचं काहीच दिसत नाही. इकडं बघ, वाघाचं कर्ज फिटलेलं आहे, त्याच्यामुळे वाघ आलेला आहे कास पठार फिरायला. वाघाला आले मस्ती असं. हे बघा इकडे पण एक डिटेल्स दिलेले आहे की कोणते कोणते फुलं इकडे आहेत. जंगली आले. जंगली आले. हां, हे बघा हे तेच फुल आहे, दिसतं ना ते जंगली आले. हे एक फुल आहे चवर. हे बघा इकडे पण आहे, हे बघा ते एक फुल आहे जंगली आले. आणि चवर, दोन्ही पण एकसारखे फुल आहेत. ते चवर आणि दोन्ही पण एकसारखे दिसत आहेत रे. इकडे भरपूर सारे फुलं आहे आणि खूप छान इकडे नजारा आहे, एकदम परफेक्ट कास पठार आपल्याला इकडे बघायला मिळतोय. इकडे आतमध्ये जाण्यासाठी मनाई आहे कारण की इकडे खूप जनावर वगैरे असू शकतात. नाही करत नाही.
चालत चालत. आणि इकडून हा एक रस्ता आहे जो की बंद केलेला आहे. म्हणून हा एक रस्ता आहे. बघूया आता या रस्त्यावरती जाऊन. इकडे एक तलाव पण आहे. हे चल भाई. तो रस्ता बंद आहे. अरे मग हाच स्पॉट आहे घरात. काकांना दोघांना विचारलं ते हेच बोलले तिथून पुढे जाऊन किती झोंग येते काय बघितलं भाई. वाईड अँगल माझा. 8 ते इथंच वाजणार आपल्याला. सो आता आम्ही पूर्ण कास पठारची फुलं वगैरे फिरलो. मस्त तलाव पण होतं ते पण बघितलं. फुल बरंच काय काय गोष्टी एक्सप्लोर केल्या आम्ही छानपैकी. आणि आता कास पठारवरती आम्ही त्या गेटवरून गेलो तर तिकडे काय जास्त फुलं नव्हते, पण इकडे बरेच फुलं होते आणि बरंच चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. खूप फुलांनी भरलेला असा एरिया आहे हा. पूर्ण पठार जो बोलला गेला आहे तो तसाच आहे, म्हणजे एकदम सरळ असं प्रॉपर लेअरमध्ये आहेत फुलं. तुला कसं वाटलं? पण फक्त एक नंबर गेटलाच आहेत, बाकी ठिकाणी नाही. बाकी ठिकाणी जरा कमी आहेत. कमी म्हणजे नाही बरोबर आहे. सो आता आम्ही डायरेक्टली आता इकडून जाणार, गाडीमध्ये बसणार. त्यानंतर आमची कार जिथे पार्क आहे तिकडे जाऊन आमची कार घेऊन तिकडून जाणार आम्ही. उशीर झाला निघायला. बघू आता आम्ही इकडून घरी जाऊ, नाहीतर मग अजून काय एक्सप्लोर करता येईल तर तसं काहीतरी एक्सप्लोर करू, नाहीतर मग 90% चान्स आहे की इकडून आम्ही डायरेक्टली घरीच जाऊ. कामावर काढून टाकतो. सो अशा प्रकारे मी माझा व्लॉग आता इथेच संपवतो. भेटूया आता नंतर कधी पुन्हा नेक्स्ट टाईम कोणत्या नवीन चांगल्या भारी ब्लॉगमध्ये. लाईक करा. माझे मित्र सर्व चाललेत पुढे. बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा पतू बोलल्याप्रमाणे बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. चलो. यश काय बोलतो का भाई? काय बोलतोस? काय नाही भैया.